14 जानेवारी 2026ला आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीला या 4 राशींच्या लोकांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, भरभराट, आरोग्य, यश, धनप्राप्ती या गोष्टी येणार आहेत. कोणत्या आहेत मग त्या 4 राशी आणि असं काय बरं विशेष घडणार आहे? चला जाणून घेऊया. सूर्य जेव्हा मकर राशीत जातो तेव्हा मकर संक्रांती असते. ही घटना इतकी महत्त्वाची का असते माहिती आहे का तुम्हाला? कारण सूर्याचा आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा रोल आहे. सूर्य हा आत्म्याचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा आत्मविश्वास, सरकारी नोकरी, पद आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी दर्शवतो. आता जर एखाद्याच्या जन्मकुंडलीत सूर्य हा नीच असेल किंवा खराब असेल किंवा कमजोर असेल तर मग तुमचा आत्मविश्वास कमकुवत होतो, बोलण्याचं धाडस न येणे, निर्णय चुकणे किंवा लोक तुम्हाला अपमानित करतील, तुमची प्रतिष्ठा, पद याला काळिमा लागू शकतो, अशा गोष्टी घडू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोकरीमध्ये पद आणि प्रमोशन न मिळणं अशा काही समस्यांनाही तुम्हाला तोंड द्यावं लागतं. पण घाबरून जायचं नाही, कारण यावरही खूप सारे उपाय ज्योतिषशास्त्रात आपल्याकडे आहेत ज्याने सूर्य आपण स्ट्रॉंग करू शकतो. आणि या मकर संक्रांतीपासून तुम्ही तुमचा सूर्य मजबूत करण्यासाठी काही उपाय, मंत्र आणि साधना करू शकता. चला तर मग बघूया या मकर संक्रांतीमुळे तयार होणाऱ्या ग्रहमानामुळे कोणत्या राशींची भरभराट होणार आहे, कोणत्या राशींचा गोल्डन टाइम चालू होणार आहे. सगळ्यात पहिली आहे मेष राशी. मेष राशीसाठी हा काळ लाभाचा म्हणावा लागेल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल, शिवाय पदोन्नती, शिवाय पगारवाढ या संबंधी चर्चा होण्याची किंवा ते होण्याची दाट शक्यता आहे. काहींना नवीन नोकरीही मिळू शकते. सरकारी क्षेत्रातील लोकांनाही त्यांच्या कामात फायदा होऊ शकतो आणि व्यवसायही चांगला चालेल. आता तुम्ही म्हणाल, मेष राशीच्या लोकांना तर सध्या 7.5 चालू आहे, कामात अडथळे येत आहेत, मन शांत नाहीये किंवा आरोग्याच्या काही तक्रारी जाणवत आहे. पण हे सगळं स्वाभाविक आहे, कारण 7.5 हे सगळं होतच. पण सूर्याची उपासना तुम्हाला या काळात दिलासा देणारी ठरणार आहे. त्याचबरोबर तुमची 7.5च्या काळात मकर संक्रांतीला दानधर्म नक्की करा. हे दान तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे करू शकता, जसे की अन्नदान करणे, धनदान करणे, कपडे दान करू शकता तुम्ही इत्यादी. आता 2026 हे वर्ष जे आहे ना, ते मेष राशीसाठी आत्मिक शांती मिळवण्याचं वर्ष आहे. ही 7.5 तुम्हाला भरपूर काही शिकवून जाणार आहे. त्यामुळे शक्य होईल तेवढं दानधर्म करा. गोरगरिबांना, अपंगांना जेवढं त्यांची सेवा करता येईल तेवढी सेवा करा, मदत करा. आणि मुख्य म्हणजेच आपले कर्म चांगले ठेवा. ज्या माणसाचे कर्म चांगले असतात त्यावर शनिदेवाची कृपा नक्कीच असते. आता पुढची रास आहे वृषभ रास. या राशीलाही मकर संक्रांतीचे खूप चांगले फळ मिळणार आहेत. यावर्षी तुम्हाला भाग्याची साथ मिळेल, भावा बहिणीकडून सपोर्ट मिळेल, वडिलोपार्जित संपत्तीही मिळू शकते. अध्यात्माकडे तुमचा झुकाव असेल. अनेक धार्मिक यात्राही येणाऱ्या काळात तुम्ही करू शकता. जोडीदारासोबत किंवा फॅमिली बरोबर चांगला वेळ घालवू शकता. एकंदरीत जर 2026चा विचार केला तर वृषभ राशीला हे वर्ष कुटुंबाबरोबर व मित्रांबरोबर नातं घट्ट, स्ट्रॉंग करण्याचं आहे. तुमचं यश तेव्हाच फलदायी होईल जेव्हा तुमचे प्रियजन तुमच्या सोबत त्या यशात सामील असतील. सगळ्यात महत्त्वाचा सल्ला वृषभ राशीसाठी हा आहे की आळसाला स्वतःपासून दूर ठेवा, रागावर नियंत्रण ठेवा. येणारी मकर संक्रांत तुमच्यासाठी नक्कीच लाभ घेऊन येत आहे. आता वळूया पुढच्या राशीकडे, जी आहे सिंह रास. सिंह राशीसाठी मकर संक्रांती खूप खास ठरू शकते. या राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये हळूहळू कष्ट करून प्रगती मिळवतात आणि येणाऱ्या काळात तुम्ही तुमच्या शत्रूवरही विजय मिळवू शकणार आहात. जे रखडलेले काही कामे आहेत ते सगळे मार्गी लावू शकता. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याकडे तुमचं पहिलं पाऊल पडू शकतं. भविष्यासाठी तुम्ही येणाऱ्या काळात सेव्हिंग्स कराल असे दिसत आहे. बचतीच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा असणार आहे. 2026 हे वर्षच तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणारं ठरणार आहे. गेल्या काही काळापासून जे स्वप्न तुम्ही पाहत होता ती स्वप्न आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. तुमची रणनीती, तुमचा अनुभव आता कामी येतील. आता हा काळ आहे तुमच्या ध्येयाकडे लक्ष देण्याचा. कोणताही निर्णय घेताना घाई गडबड करू नका आणि दुसऱ्याच्या वादात पडणं टाळा, अन्यथा विनाकारण अडचणीत सापडाल.
काही काळासाठी तुम्हाला कुटुंबापासून दूरही राहावं लागेल. कर्तृत्वाच्या गाजावाजा करण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करून दाखवा. हे ग्रहमान नक्कीच तुम्हाला साथ देणार आहे. पुढची रास आहे मकर राशी. आता मकर राशीतच सूर्याचं आगमन होत आहे, त्यामुळे मकर राशीला तर मकर संक्रांती महत्त्वाचीच आहे. या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. तुमचा सामाजिक दर्जा वाढू शकतो. मकर संक्रांतीच्या वेळेस मकर राशीच्या लोकांची सामाजिक पद प्रतिष्ठा वाढणार आहे. राजकारणात किंवा शासकीय सेवेत जर तुम्ही असाल तर तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. तुमचा आत्मविश्वास एकंदरीत वाढणार आहे. आरोग्यही सुधारेल. मकर राशीच्या लोकांसाठी एक उपाय आहे. जे लोक नेहमी तक्रार करत असतात की आमच्या नशिबात का एवढं स्ट्रगल आहे, तुम्ही सूर्यदेवाचा एक उपाय केला ना तर तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील. मग कोणताही मकर संक्रांतीपासून रोज सकाळी लवकर उठा, आंघोळ करा, त्यानंतर तांब्याचा लोटा घ्या किंवा कलश घ्या. त्यात तुम्ही हळदी कुंकू टाका, अक्षता टाका, लाल फूल असेल तर लाल फूल टाका आणि ते जल सूर्यदेवाला अर्पित करा. त्यानंतर तुम्ही सूर्यदेवाचा मंत्रही म्हणू शकता 108 वेळा.